नमस्कार मित्रांनो, आपल्या विदर्भाच्या मातीत असा कितीतरी इतिहास दडलाय जो आजही काळाच्या पडद्याआड शांतपणे उभा आहे. असाच एक अद्भुत आणि थक्क करणारा इतिहास दडलाय अमरावती जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात. 800 वर्षांहून अधिक जुनी, जमिनीखाली 7 मजली बांधलेली ही प्रचंड पायविहीर. 85 प्रशस्त पायऱ्या, दगडी कमानी आणि अप्रतिम स्थापत्यशास्त्र. आज आपण सफर करणार आहोत दर्यापूर तालुक्यातील महिमापूरच्या ऐतिहासिक पायविहिरीची. अमरावतीहून दर्यापूर आसेगाव मार्गाने जाताना महिमापूर हे शांत गाव लागते. गावाबाहेर पाऊल टाकताच समोर दिसते ती काळ्या दगडांमध्ये साकारलेली ही भव्य वास्तू. इतिहासकारांच्या मते या बारवेची निर्मिती 13व्या ते 14व्या शतकात म्हणजेच यादव काळात झाली असावी. अमरावतीच्या गॅझेटियरनुसार आणि स्थानिक आख्यायिकांनुसार या विहिरीला मुघल आणि मराठा काळातही जलव्यवस्थापनाच्या महत्वाचा स्रोत म्हणून वापरलं गेलं. आता चला या विहिरीच्या अंतरंगात उतरूया. पहिलं, प्रशस्त 85 पायऱ्या. या विहिरीत तळापर्यंत उतरण्यासाठी तब्बल 85 दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्यांवरून खाली जाताना आपल्याला किल्ल्याच्या दरवाजांसारख्या भव्य दगडी कमानी दिसतात. दुसरं, 7 मजली रचना. ही केवळ एक विहीर नाही तर जमिनीखाली बांधलेला एक महालच वाटतो. सुमारे 80 फूट खोल असलेल्या या बारवेमध्ये विसाव्यासाठी टप्पे आणि 4ही बाजूंनी फिरण्यासाठी ओट्यांची रचना केली आहे. तिसरं, थंडगार वातावरण व खोल्या. उन्हाळ्यात बाहेर 50 अंश तापमान असतानाही या विहिरीच्या खाली उतरल्यावर नैसर्गिक वातानुकूलित गारवा जाणवतो. प्रवाशांना विसावा घेण्यासाठी आणि ध्यानासाठी इथे खोल्या आणि कोरीव ताक तयार केलेले आहेत. चौथा, कोरीव मूर्ती. विहिरीच्या तळाशी लक्षवेधी ध्यानस्थ मूर्ती आणि कोरीव दगडी काम पाहायला मिळतं. मित्रांनो, आपल्या विदर्भासाठी आणि अमरावती जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतीय टपाल विभागाने महाराष्ट्रातील ज्या 8 ऐतिहासिक पायविहिरींवर विशेष पोस्टकार्ड जारी केले त्यात महिमापूरच्या या पायविहिरीचा समावेश करण्यात आला आहे. या सन्मानामुळे महिमापूरची 12 आता राष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आली आहे. आपल्या पूर्वजांनी पाण्याचे महत्त्व ओळखून जलव्यवस्थापनाचे हे जे अद्भुत नमुने तयार केले ते टिकवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. सुदैवाने आता स्थानिक नागरिक आणि पुरातत्व प्रेमींच्या प्रयत्नांमुळे या विहिरीच्या स्वच्छतेकडे आणि संवर्धनाकडे लक्ष दिले जात आहे. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल, वास्तुकलेचे चहेते असाल किंवा फोटोग्राफीची आवड असेल तर अमरावतीला आल्यावर महिमापूरच्या या पायविहिरीला नक्की भेट द्या. विदर्भाच्या अशाच न पाहिलेल्या न ऐकलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची सफर करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विदर्भाचा हा ऐतिहासिक वारसा जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात विदर्भातील अशाच एका नवीन ऐतिहासिक ठिकाणाचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.